धाराशिवमध्ये एप्रिल महिन्यातच उन्हाची तीव्रता जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। टेम्परेचर जे आहे ती 40 वरती गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता आपण धाराशिवमधील जे प्रमुख धरण आहे तेरणा धरण या धरणावरती आहोत। जसं टेम्परेचर वाढत आहे त्याच पद्धतीनं पाण्याची पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात कमी होताना आपल्याला पाहायला मिळते। उन्हाची तीव्रता खूप असल्याने जिल्ह्यामध्ये जे 100 मोठी मध्यम प्रकल्प आहेत ते सुद्धा तळाला गेल्याची माहिती जी आहे ती आता मिळत आहे। पाटबंधारे विभागाने तशी माहिती दिली आहे। एकंदरीत धाराशिव जिल्ह्यामधील हे प्रमुख धरण आहे तेरणा आणि ह्या धरणाच्या माध्यमातून जवळजवळ 51 गावाला पाणीपुरवठा केला जातोय। मात्र या धरणामध्ये सुद्धा 60% कमी पाणीसाठा असल्याची माहिती सुद्धा पाटबंधारे विभागाने दिली आहे। आणखी उन्हाळ्याचे काही दिवस शिल्लक असताना सुद्धा पाणी पातळी झपाट्याने कमी होती, त्यामुळे कुठेतरी पाणी टंचाई निर्माण होती का हा प्रश्न देखील निर्माण झालेला धाराशिवमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आणि एकंदरीतच जर उन्हाची तीव्रता अशीच राहिली तर झपाट्याने पाणी पातळी सुद्धा कमी होणार आहे। श्रीराम क्षीरसागर, टीव्ही 9 मराठी, धाराशिव।